आणि 2 दिवसांपासून खरं म्हणजे संदीप मला म्हटला की पंढरपूरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे, ते मला असं वाटलं की 100, 200, 300, पण आता माझ्या लक्षात आलं आहे की व्हॉइस ऑफ मीडियाचा कार्यक्रम जेव्हा असतो तेव्हा तो 100 मध्ये नसतो, तो 1000 मध्ये असतो. मला फक्त एकच कळत नाही की संदीप काळे यांना कधीतरी विचारपीठावर माझ्या शेजारी बसलेलं मला बघायचं आहे व्हॉइस ऑफ मीडियाच्या, पण ते कायम समोर असतात. पण संदीप, मला अतिशय आनंद आहे खरोखर ज्या प्रकारचा कार्यक्रम, ज्या प्रकारचं अधिवेशन होतं आहे. आणि मला असं वाटतं म्हणजे परवाच्या निकालानंतर तर मला अगदी हमखास असं वाटतं आहे की आता लोकशाहीच्या अनुषंगानं जर काही जबाबदारी असेलच तर ती केवळ आणि केवळ आपलीच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबर 1949च्या त्यांच्या गाजलेल्या भाषणामध्ये असं म्हणाले होते, संविधान सभेमध्ये भाषण करताना ते असं म्हटले होते की राज्यघटना शेवटी कायदे येईल, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण या अवयवांमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक. आज अशी अवस्था आहे, कायदे मंडळाबद्दल मला खात्री नाही, कार्यकारी मंडळाबद्दल मला खात्री नाही, न्याय मंडळाबद्दल मला खात्री नाही, पण मला एकाच खांबाबद्दल, स्तंभाबद्दल खात्री आहे आणि ती म्हणजे माध्यम. आणि तुम्हाला सांगू का, राज्याच्या कानाकोपऱ्यातनं माध्यमं ज्या प्रकारचं काम करतायत ना, ती माध्यमं मला सगळ्यात महत्त्वाची वाटतात. खरं जर्नालिझम संदीप, खरं जर्नालिझम हे आता मुंबईमध्ये नाही, खरं जर्नालिझम हे आता दिल्लीमध्ये नाही, खरं जर्नालिझम हे आमच्या गेवराईमध्ये आहे, खरं जर्नालिझम हे आमच्या पंढरपूरमध्ये आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की या प्रकारचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले आणि वेगवेगळ्या माध्यम समूहांमध्ये काम करणारे, माध्यमांमध्ये काम करणारे, यूट्यूब चॅनल, वर्तमानपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, तुम्ही कल्पना करा, व्हॉइस ऑफ मीडियाकडे जेवढ्या संख्येनं माध्यम समूह आहेत तेवढ्या संख्येनं माध्यम समूह एकत्र कुठेही नाही आहेत. ही मोठी ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला वापरायची आहे सर्वसामान्य माणसांसाठी. कारण मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. तुम्हाला माहिती आहे का, ह्या मुंबईतल्या आणि दिल्लीतल्या पत्रकारांना कळत काहीच नाही बरं का. फक्त ते दिल्लीत बसतात आणि ते मुंबईत असतात. तुम्हाला गंमत सांगतो, मी एकदा एका दैनिकाच्या इंटरव्ह्यूसाठी, संपादक पदाचा माझा इंटरव्ह्यू होता आणि त्याला मी गेलो होतो. तर मालकांनी मला विचारलं की तुम्ही संपादक म्हणून काम करणार, तुमचे आवडते विषय कुठले वगैरे वगैरे. तेव्हा तिथे एक मॅडम बसल्या होत्या, बाई बसलेल्या होत्या. तिची मुलगी होती, सिनियर होती मला तेव्हा, तिची मुलगी होती, ती एका इंग्रजी दैनिकामध्ये मोठ्या पदावर काम करत होती. मला त्या मालकाने विचारलं की तुमचा आवडीचा विषय कुठला. तर मी म्हटलं मला ग्रामीण विकासामध्ये फार रस आहे. तर ती मला म्हटली ग्रामीण विकासामध्ये तुम्हाला रस आहे, बरं बरं. मी त्याला म्हटलं तुम्ही काय बघता, तुम्ही काय करता. तर म्हणजे मी सहसंपादक आहे अमुक अमुक दैनिकाची, इंग्रजी दैनिकाचं नाव सांगितलं. म्हटलं बरं. म्हटलं त्या दैनिकामध्ये तुम्ही सहसंपादक आहात, पण काम काय बघता. तर म्हटलं मी मंत्रालयामध्ये महसूल विभाग सांभाळते, बरं का, रेव्हेन्यू डिपार्टमेंट सांभाळते. मी म्हटलं मॅडम तुम्हाला माहिती आहे का, 7-12 आणि 8 मध्ये खूप बातम्या असतात. ऐका, ती मला काय विचारते, व्हॉट इज दॅट 7-12. अरे म्हटलं जिला 7-12 माहीत नाही, जिला 8 माहीत नाही, ती महसूल मंत्रालय काय बघणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं ज्याला 7-12 कळलेलं आहे ते तुम्ही आहात. आणि आता मुख्य प्रवाहातल्या सगळ्या माध्यमांना सांगण्याची वेळ आलेली आहे की पत्रकारितेचा 7-12 तुमच्या नावावर नाही, आमच्या नावावर आहे. कारण खरं जर्नालिझम तुम्ही करता आहात, खरं जर्नालिझम आपण करतो आहोत. आणि म्हणून मुद्दाम सांगितलं पाहिजे. याचं कारण असं आहे की मी ज्या पंढरपुरात उभा आहे, माझा 7-12 दिव्या, ही दिव्या म्हणजे काय, म्हणजे ज्या प्रकारचं संघटन कौशल्य दिव्याचं आहे ना, हॅट्स ऑफ दिव्या. एखादी संस्था, आवाज येतो, एखादी संस्था मोठी करण्यासाठी, एखादी संघटना मोठी करण्यासाठी ज्या संघटकांची फौज आवश्यक असते त्यापैकी आमची दिव्या एक आहे. एक लक्षात घेते, म्हणतात ना, एकटा होतो कुठे मी, एकटा आहे कुठे मी, एकटा होतो कुठे मी, एकटा आहे कुठे मी, फौज ही राबणाऱ्यांची उभी झुंजार आहे. आमची दिव्या आहे, तिकडे आमचे अनिल म्हस्के आहेत. अरे म्हटलं तू प्रदेशाध्यक्ष आहेस बाबा. मी आलो ते उठले खुर्चीवरून आणि खाली बसले. म्हटलं नाही,
पण तरीही ते अनिल म्हस्के प्रदेशाध्यक्ष आहेत, संदीप काळे राष्ट्रीय. एक लक्षात घ्या, सगळी मंडळी एकत्रितपणे जेव्हा आपण काम करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काम करतो याचं मुख्य कारण आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. मी ज्याप्रमाणे मगाशी म्हटलं की मुख्य प्रवाहातील माध्यमं कदाचित आपला फोकस विसरले असतील. मी ज्या पंढरपूरमध्ये उभा आहे, सातबाराचा मगाशी उल्लेख केला, माझा सातबारा या पंढरपूर तालुक्यामध्येच आहे. माझं गाव पंढरपूर तालुक्यामध्ये आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये जळोली नावाचं गाव आहे, ते माझं मूळ गाव. मी जेव्हा BSc ॲग्रिकल्चरला प्रवेश घेतला तेव्हा BSc ॲग्रिकल्चरला प्रवेश घेताना सातबारा आवश्यक असतो. सातबारा असेल तर तुमचे 12% वाढतात. तर तो सातबारा इथलाच होता. सचिन इथापे आता गेले, आमचे मित्र ॲग्रिकॉस प्रांत आहे तिथले. तेव्हा मला तलाठी भेटणं अवघड होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं, मला लोकांनी विचारलं की तुमची IAS वगैरे व्हायची इच्छा आहे का? म्हटलं IAS नाही, पण तलाठी व्हायची इच्छा आहे. मी मुद्दाम तुम्हाला का सांगतो, आपल्या व्यवस्थेमध्ये लोकांचा अंकुश ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मला कोणीतरी म्हटलं तेव्हा की तुम्ही IAS का करत नाही? कारण BSc ॲग्री केले की लोक MPSC करायचे, UPSC करायचे, IAS करायचे, तुम्ही IAS का करत नाही? मी म्हटलं मला IAS व्हायला वगैरे आवडलं असतं, पण मंत्र्यांच्या मागे मागे उभे राहून येस सर. मी अनेक माझ्या IAS मित्रांची अवस्था बघतो, बिचारे मंत्री आले की ते असे उभे राहतात. मी म्हटलं आपण येस सर म्हणणार नाही, आपण मंत्र्यांना विचारणार, पण तुम्ही गुवाहाटीला का गेलात असं विचारलं पाहिजे की नाही? आपण मंत्र्यांना विचारलं पाहिजे, पण ते गुलाबी जॅकेटमध्येच कसं काय घातलं? एक लक्षात घ्या, शेवटी व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे जर आपलं काम असेल, आणि म्हणून केवळ तेवढ्यासाठी एक लक्षात घ्या, मी स्वतः 10वीला गुणवत्ता यादीमध्ये आलो होतो. 11वी 12वीला मी गुणवत्ता यादीमध्ये आलो. मला हवं ते करिअर करता येणं शक्य होतं, पण मी ठरवून हे करिअर केलं, कारण मला असं वाटलं की सर्वसामान्य माणसांचा आवाज होण्याची संधी आणि शक्यता एकाच क्षेत्रामध्ये आहे, आणि ती म्हणजे माध्यम पत्रकारिता. आज तुम्ही सगळेजण खेड्यापाड्यातून, शहरांमधून, महानगरांमधून, उपनगरांमधून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमधून इथपर्यंत आलेले आहात. आणि मुद्दाम सांगितलं पाहिजे, मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला, माझी भूमिका कुठलीही पक्षीय नाही आहे, माझी भूमिका कुठल्याही त्या अर्थानं राजकीय नाही आहे, पण माझी भूमिका संविधानिक आहे. आणि मी कायम सांगत आलेलो आहे की हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्याही राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्याही देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्याही शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेंचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश कुठल्या हरिभाऊ बागडेंचा नाही. हा देश तुमचा आणि माझा आहे. हा देश तुमचा आणि माझा आहे. हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. आणि जर सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू या देशाचा असेल तर त्या सर्वसामान्य माणसाला आवाज मिळाला पाहिजे, अभिव्यक्ती मिळाली पाहिजे. तुम्हाला मी सांगू का, मध्यंतरी मी फेसबुकवर एक पोस्ट पाहिली बरं का दिव्या, एक पोस्ट पाहिली. आमचे एक रिपोर्टर, ग्रामीण वार्ताहर, त्याची पोस्ट होती, अमुक अमुक पोलीस ठाण्याचे PSI आमचे जीवलग मित्र यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि फोटो वगैरे. मी त्याला फोन केला, म्हटलं दोघं क्लासमेट आहात? नाही सर. म्हटलं काही नातेवाईक आहात? नाही. कधीपासून मैत्री? ते इथं आल्यापासून. म्हटलं मित्र कधी झाले? एक लक्षात घ्या, आपल्याला व्यवस्थेशी मैत्री करण्याची आवश्यकता नाही, आपण व्यवस्थेवर अंकुशच असलं पाहिजे. आणि गेली 30 वर्षे मी संपादक आहे, म्हणून तुम्हाला खात्रीनं सांगतो, जे तुम्हाला त्यांच्याकडनं पाहिजे ते पण टीका केल्यावर लवकर मिळतं. आरती ओवाळण्यापेक्षा दबदबा असला पाहिजे. बॉस याचा फोन आला, एवढं सोपं नाहीये. हा दबदबा असला पाहिजे. हा दबदबा पत्रकारांनी निर्माण करणं अत्यंत महत्वाचं आहे. हा अंकुश आपण हरवत चाललोय. माध्यमांचा अंकुश गेला कुठे? एकेकाळी लोक घाबरायचे, माध्यमं काय म्हणतील, हे काय म्हणतील. आता माध्यमांना मॅनेज करता येतं असं वाटत असताना सुद्धा तुमचे ग्रामीण भागातले सर्वसामान्य जी माध्यमं आहेत ना, त्यांची मात्र दहशत अजूनही कायम आहे. आणि मग माझ्याकडे लोक येतात, नाही ते मोठ्यांचं काही नाही, पण त्या छोट्या YouTube चॅनलचा त्रास होतो. म्हणजे तोच त्रास महत्वाचा आहे. किन को मॅनेज करोगे बॉस, किन को मॅनेज करोगे. पूर्वी काय होतं, प्रमुख 4 माध्यम समूह झाले मॅनेज. आता असं होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारे प्रत्येकाचं छोटं दैनिक
छोटं यूट्यूब चॅनल हे सुरू होणं म्हणजे सुळसुळाट नाही, कुत्र्यांच्या छत्र्या नाहीत, हे माध्यमांचं लोकशाहीकरण आहे. आणि म्हणून गल्ली बोळातल्या यूट्यूब चॅनलचं मी स्वागत करतो. फक्त एक लक्षात ठेवा, आपला अंकुश कायम असला पाहिजे, लोकांनी घाबरलं पाहिजे. मध्यंतरी मी चंद्रपूरला गेलो होतो. तिथले एक मंत्री, जुनी गोष्ट आहे त्यामुळे ते मंत्री होते, ते माझ्यासोबत होते आणि सगळे सुरू झालं. कार्यक्रमाला कोण? मंत्री. कार्यक्रमाला कोण? जिल्हा परिषदेचे CEO. कार्यक्रमाला कोण? कलेक्टर. सगळ्यांची मी सांगितलं, मंत्री होते पण मी सांगितलं प्रोटोकॉल काही असेल, पत्रकार दिनाच्या कार्यक्रमामध्ये संपादक शेवटी बोलणार. मंत्र्यांचं भाषण झालं, मी उभा राहिलो. मी म्हटलं मला असं लक्षात आलं की ते CEO असं म्हणाले जिल्हा परिषदेचे की पत्रकार खूप चांगले आहेत. कलेक्टर म्हटले पत्रकार खूप चांगले आहेत. SP म्हटले पत्रकार खूप चांगले आहेत. मंत्री म्हटले पत्रकार खूप चांगले आहेत. मी संपादक म्हणून सांगतो काहीतरी गडबड आहे. सगळ्या व्यवस्थेला तुम्ही चांगले कसे काय वाटता? तुम्ही डोळ्यात खुपलंच पाहिजे, अंकुश असला पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं ना, एक लक्षात घ्या, रेव्हेन्यू मॉडेल तुमच्या इतकंच मला पण कळतं. सगळं सोंग करता येतं पण पैशांचं सोंग करता येत नाही. पोट भरल्याशिवाय बाकी सगळं, हे सगळं मला मान्य आहे. पण मी तुम्हाला सांगतो पैशाचं सोंग सुद्धा करण्यासाठी आधी दबदबा असला पाहिजे. आणि म्हणून इथून पुढे जे काही करायचं आहे ना, ठणकावून करा, मागून नाही. आणि कायम लक्षात घ्या, आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस. तुम्हाला मजा सांगतो, मग सुरुवात झाली केसरीमधून. मी पुण्यात शिकलो जर्नालिझम आणि केसरी नावाचे खूप छान दैनिक आजही आहे, तेव्हा तर ते अत्यंत प्रभावी दैनिक होतं. संदीप, तुम्हाला गंमत सांगतो, त्या दैनिकात मी सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर एके दिवशी मला एक फोन आला. मला फोन आला म्हणजे टेबलवर फोन खणखणला. तेव्हा मोबाईल नव्हते किंवा बाकी काही प्रकार नव्हता, त्यामुळे टेबलवरचा फोन खणखणला. मी तो फोन घेतला. केसरीचं कार्यालय का? मी म्हटलं हो. आजचं पान 3 कोणी लावलंय? म्हटलं आता मला ठाऊक नाही, पण तुम्हाला काय विचारायचं आहे? हे शीर्षक कोणी दिलंय? म्हटलं का, काय झालं? ते अशुद्ध आहे. तुम्ही ते रहस्व केलंय. ते रहस्व नाही, दीर्घ आहे मध्ये. अनेकदा काय होतं माहिती आहे? अनेकदा काय होतं, जाहिरातींच्या दरम्यानची जागा म्हणजे बातमी. मला एक जण म्हटला, सर आता जर्नलिझम सोडलं आणि PR करतो. म्हटलं बरं, तू बाहेर राहून PR करतो, बाकीचे आत राहून PR करतात. माझा मुद्दा असा आहे की या प्रकारे होत असताना सुद्धा मला पत्रकारितेबद्दल अत्यंत आश्वासक वाटतं, अत्यंत प्रॉमिसिंग वाटतं. त्याचं कारण असं आहे की हीच ती स्पेस आहे, हाच तो अवकाश आहे की ज्या अवकाशामध्ये आपण वेगळ्या प्रकारचं काम करू शकतो, आपण वेगळ्या प्रकारची भूमिका मांडू शकतो. फक्त त्यासाठी एकच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, आपला फोकस, केंद्रबिंदू कधीही चुकता कामा नये, आणि ती म्हणजे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. अरे किती मोठी परंपरा आहे आपल्याला, किती मोठी परंपरा आहे. मी ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला, आपली परंपरा एवढी मोठी आहे आणि त्या परंपरेचे पाईक म्हणून जर आपण काम सुरू केलं आपापल्या भागामध्ये, आपापल्या परिसरामध्ये, एक लक्षात घ्या, तुम्ही बाकी वाटेल ते करा, पण प्रत्येक सामान्य माणसाला असं वाटलं पाहिजे की बॉस, हे जे दैनिक आहे ना, हे जे यूट्यूब चॅनल आहे ना, ही माझी आशा आहे. उद्या मला कोणी त्रास देईल, मला अधिकारी त्रास देतील, मला आमदार त्रास देतील, मला मंत्री त्रास देतील, पण तरीसुद्धा माझी शेवटची आशा म्हणजे हे माध्यम आहे. ही खात्री तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी असली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट मला दिसते, या निमित्तानं सुरुवात झाली आहे, पण इथे मला महिलासुद्धा हळूहळू दिसत आहेत. या अधिवेशनामध्ये जवळपास 10-12 महिला दिसत आहेत किंवा जास्तच आहेत. किती महिला आहेत एकूण दिव्या? महिला किती महत्त्वाच्या हे आता आपण बघितलंच आहे. आपण महाराष्ट्राचा निकाल बघितला, नंतर बिहारचा निकाल बघितला, सगळा गोंधळ यांनीच घातलाय. मी त्यांना सांगितलं, आता एक लक्षात घ्या, फक्त माझ्या खात्यावर किती आले याचा विचार कराच, पण माझ्या पोरा नातवंडांच्या भविष्याच्या खात्यामध्ये काही उरलं आहे का हे पण बघा. आणि हा विचार तुम्ही नाही करणार, मी नाही करणार, तर कोण करेल? एक लक्षात घ्या, 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर आपली नातवंड, पतवंड असं म्हणतील की त्या काळातली माणसं ही विकली गेलेली माणसं होती. एवढं सगळं घडत होतं आणि कुणीच काही बोललं नाही.
एवढं सगळं सुरू होतं तेव्हा एक लक्षात घ्या, तेव्हा एक नक्की सांगितलं पाहिजे, बाकी काही का असेना, काय बदल घडेल किंवा घडणार नाही मला माहिती नाही, पण आपली ही भूमिका असली पाहिजे. त्याही कालावधीमध्ये मी लोकशाहीच्या बाजूने उभा होतो. त्याही कालखंडामध्ये मी या लोकांना जाब विचारत होतो. त्याही कालखंडामध्ये मी या लोकांना प्रश्न विचारत होतो. लक्षात घ्या, व्यवस्थेला सगळ्यात भीती कोणाची वाटते माहिती आहे? कोणाची भीती वाटते? विचार करणाऱ्या माणसांची आणि विचार व्यक्त करणाऱ्या माणसांची, प्रश्न विचारणाऱ्या माणसांची. नरेंद्र दाभोलकरांचा खून का झाला? गौरी लंकेचा खून का झाला? गोविंद पानसरेंचा खून का झाला? कलबुर्गीचा खून का झाला? कारण त्यांनी वेगळा विचार मांडला. आणि म्हणून मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल, आपण वेगळा विचार केला पाहिजे आणि वेगळा विचार मांडला पाहिजे. आपण पंढरपुरात आहोत, मी आता राहतो देहूजवळ. मला सांगा, तुकारामांची गाथा तेव्हा का बुडवली असेल हो? तुकाराम किती साधा माणूस, पण तुकारामाच्या गाथेची तेव्हा भीती वाटली, कारण तुकारामाची गाथा हे तुकारामाचं तेव्हाचं मीडिया हाऊस होतं. आणि तुकाराम तेव्हा जे मांडत होता तेव्हा भीती वाटायची मंबाजींना. आता मंबाजी तुकारामांच्या वेशामध्ये येऊ लागलेले आहेत. अशा वेळी आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मूकनायक नावाचं दैनिक सुरू केलं, मूकनायक नावाचं साप्ताहिक नियतकालिक सुरू केलं, तेव्हा मूकनायकच्या शिरोभागी बाबासाहेबांनी एक अभंग वापरला तुकारामांचा. तो अभंग काय आहे? काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवल. आता मी घाबरणार नाही आणि भिडे पोटी गप्प बसणार नाही. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. यांना मिशा फुटल्या तसं मला वाटायला लागलं भिडे म्हटल्यानंतर. पण तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला मांडावं लागेल, लोकांच्या व्यापक हितासाठी तुम्हाला बोलावं लागेल. आणि हा वारसा खूप पूर्वीपासूनचा आहे. हा वारसा बुद्धाचा आहे, हा वारसा चार्वाकाचा आहे, हा वारसा त्याही पूर्वीचा आहे, तुकारामांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे. आमचे संत ज्ञानेश्वर जेव्हा तेव्हा म्हणत होते आता विश्वात्मके देवे, तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता. एवढी आपली संस्कृती प्रगत आहे, एवढी आपली संस्कृती मोठी आहे. पण मगाशी राज्यपाल महोदय सांगत होते मेकॉले आणि अमुक तमुक, हे सगळं खरं आहे. पण शेवटी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की या देशाचं जे काही नुकसान झालं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण विषमता हे होतं. आणि अशा वेळी फुले शाहू आंबेडकर उभे राहिले आणि त्यांनी सामाजिक समतेच्या दिशेनं आपल्यापैकी प्रत्येकाला नेलं. तुम्ही गंमत बघा, फुले असोत, शाहू असोत, आंबेडकर असोत, नेहरू असोत, गांधी असोत, सगळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येकानं वर्तमानपत्र किंवा नियतकालिक चालवलं. आपल्याला तो वारसा सांगायचा आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हे टिळकांनी तेव्हा विचारलं, हे आपल्याला आजही तेच करायचं आहे. आणि सरकार कोणी असू द्या, सरकार कोणी असल्यामुळे काही फरक पडत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं 2019 मध्ये, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी औरंगाबादमध्ये एका दैनिकाचा राज्याचा मुख्य संपादक होतो, दिव्य मराठीचा. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये संदीप बराच गोंधळ झाला. आणि या कोरोनातल्या लोकांचे मारेकरी कोण, अशा प्रकारे आम्ही सगळं पान केलं. पान केल्यानंतर तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी आणि तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी दिव्य मराठीच्या विरोधात, माझ्या विरोधामध्ये FIR दाखल केली की तुम्ही हे बरोबर करत नाही आहात. तेव्हा देवेंद्र फडणवीस मला भेटले, तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते. आणि देवेंद्र फडणवीस मला म्हटले, आवटे साहेब काळजी करू नका, मी तुमच्या बाजूने आहे. मी त्यांना म्हटलं, तुम्ही माझ्या बाजूने आहात की नाही मला माहिती नाहीये, पण तुम्हाला कळलं ना मी कोणाच्या बाजूने आहे? मुख्यमंत्री तुम्ही असात किंवा मुख्यमंत्री ते असोत, माझी जबाबदारी एकच आहे, मी लोकांची बाजू घेणार. आपल्याकडे प्रॉब्लेम तुम्हाला सांगू का, मध्यंतरी मी लंडनला गेलो होतो. आणि लंडनला गेल्यावर माझ्या लक्षात असं आलं, एका ठिकाणी आम्हाला काहीतरी जेवायचं होतं, तिथे मील डील नावाचा प्रकार असतो. मील डील म्हणजे काय, सँडविच सोबत काहीतरी पिझ्झा सोबत काहीतरी कोक, आणि मग हे 3-8 पाऊंड, अमुक 12 पाऊंड, तुम्हाला हवं ते डील घ्यायचं. तर मी गेलो, ऑनलाईन पे केलं, ते घेतलं आणि आपला खात उभा होतो. तेव्हा तिथे एक पोलीस ऑफिसर आला आणि तो पोलीस ऑफिसर पण रांगेत उभा राहिला. त्याने पण पैसे दिले, घेतलं, तो उभा राहिला. तर मी गेलो त्याच्याकडे. तर आपल्याला सवय, ही सवय म्हणून तर पत्रकार झालो. शांतपणे आपलं उभं राहता येत नाही ना, लष्कराच्या भाकरी भाजल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. मी गेलो, म्हटलं काय करता तुम्ही?
तर म्हटलं मी पोलीस ऑफिसर आहे. आणि माझ्या लक्षात असायला संदीप, आपल्याकडच्या DCPच्या दर्जाचा तो पोलीस ऑफिसर होता. तुम्ही DCP आहात आणि रांगेत उभे राहून खाता? म्हटलं आमच्याकडचा PI पण रांगेत उभा राहत नाही, मुळात पैसेच देत नाही. तर तो म्हटला PIच काय, इथे PM जरी आले तरी रांगेत उभे राहतात. याला लोकशाही म्हणतात. न्यूझीलंडच्या पंतप्रधान, आता त्या नाहीये, त्या निवृत्त झाल्या पदावरून त्या, पण त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत, बरं ऑफिशियली बॉयफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये गेल्या. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला इथे बसायचं आहे. जेसिंडा आर्डेन नाव त्यांचं. तर आणि लहान मुलगी होती ती, तशी वयाने कमी होती. तर जेसिंडा आर्डेन ती, बघा ती पण गंमत संदीप, तिने पहिल्यांदा जाहीर केलं की मला बॉयफ्रेंड आहे. त्यानंतर जाहीर केलं मी आता आई होते आहे. आणि मग जाहीर केलं मी आता लग्न करते आहे. आणि लोकांनी याच्यावर चर्चाही केली नाही, कारण लोकांचा मुद्दा असा होता की ती काय करते याबद्दल आम्ही बोलणार नाही, ती पैसे खाते की नाही त्यावर आम्ही बोलू. तर ती आली त्या हॉटेलमध्ये दिव्या, आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर ती म्हटली मला जरा, तो म्हटलं माफ करा पण 50%च ऑक्युपन्सी आहे, त्यामुळे जागा नाही आहे, तुम्हाला आज तरी हॉटेलमध्ये जागा. प्राईम मिनिस्टरला ती म्हटली सॉरी मी अगोदर बुकिंग करायला पाहिजे होतं, आणि निघून गेली. हे का घडतं? कारण लोकांना हे माहीत आहे की तुम्ही कोणी असा, तुम्ही आमचे सेवक आहात. आपल्याकडे साधा नगरसेवक झाला की त्याचा जो रुबाब असतो. मी आता महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असं दिसतंय आता बऱ्याच वर्षांनी, जिल्हा परिषद निवडणुका पण होतील असं दिसतंय. पण आपण लोकांनी राजकीय नेत्यांना जे काही डोक्यावर बसवलेलं आहे ना, मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय नेत्यांना की जाणीव करून द्यावी लागेल की तुम्ही सेवक आहात आणि लोक मालक आहेत. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे, हे सिद्ध करावं लागेल, हे दाखवून द्यावं लागेल. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, मी मगाशी म्हटलं ना, मला पूर्णपणे खात्री आहे की बाकीचे लोक काही करतील की नाही मला खात्री नाही आहे, पण सर्वसामान्य खेड्यापाड्यातले माझे पत्रकार मात्र आपल्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक राहून, अत्यंत नेमकेपणानं, अत्यंत ठामपणे, अत्यंत ठोसपणे. लोक मला म्हणतात कुत्र्याच्या छत्रासारखे YouTube चॅनल निघालेत. म्हटलं गावोगावी निघालेच पाहिजेत, गावोगावी निघाले पाहिजेत, शहराच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये निघाले पाहिजेत, YouTube चॅनल आले पाहिजे, छोटे दैनिक आले पाहिजे, सगळं आलं पाहिजे. उलट पक्षी हे छोटे छोटे येणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटलं ना, आपला देश खूप मोठा आहे. या देशामध्ये हा पहिला देश आहे की ज्या देशामध्ये प्रत्येकाला न मागता भांडता मताचा अधिकार मिळाला. बाकीच्या देशामध्ये मताचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलन झालं होतं. इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. जेव्हा 1928 मध्ये महिलांना मताच्या अधिकारासाठी त्यांनी आंदोलन केलं तेव्हा अनेक महिलांना जिवंत जाळलं गेलं. अश्विनीच ना, अश्विनी महिलांना जिवंत जाळलं गेलं, तुरुंगात डांबलं गेलं, तुम्हाला मताचा अधिकार मिळणार नाही. 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. अमेरिकेमध्ये 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार नव्हता. तुमच्या माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार मिळाला. हा असा देश आहे की जिथे न मागता प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला. पण अत्यंत अनिच्छेनं सांगतो, हा असा एकमेव देश आहे जिथे मतं विकली जातात. मतं विकली जाता कामा नयेत यासाठी पत्रकार म्हणून, माध्यम संपादक म्हणून तुम्हाला काम करावं लागेल. लोकांचं जे म्हणणं असेल ते असू द्या, पण मला हे कळतच नाही, आचारसंहिता लागल्यानंतर खात्यामध्ये पैसे येतात आणि विश्लेषक जाहीरपणे सांगतात नाही ते महिलांना खात्यामध्ये पैसे. अरे हे असं घडतं कसं काय? आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं आपल्याला बोलावं लागेल. आणि हे करायचं असेल तर भारताच्या लोकशाहीच्या अनुषंगानं आपल्याला सजग राहावं लागेल, सावध राहावं लागेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे अन्य कोणी करेल कोणी करणार नाही मला माहिती नाही, पण निश्चितपणे माध्यमं मात्र हे करू शकतात. माध्यमांचा भरवसा असला पाहिजे आपल्याला नक्की काय करायचं आहे, आणि जर माध्यमांनी हे ठरवलं तर माध्यमं करू शकतात. मला एक आणखी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या निमित्ताने सगळे पत्रकार एकत्र आले आणि एकत्र येत आहेत, बोलत आहेत. संदीप, ही फारच भयंकर अवघड गोष्ट आहे. नाहीतर 2 पत्रकार एकत्र आले की ते तिसऱ्याबद्दल बोलतात, 4 पत्रकार एकत्र आले की ते 5व्याबद्दल बोलतात. मैं नेहमी सांगत असतो, गैरों से कहा तुमने, गैरों से सुना तुमने, गैरों से कहा तुमने, गैरों से सुना तुमने, कभी हमसे कहा होता, कभी हमसे सुना होता. अडचण काय झाली माहिती आहे का? ते अनिल मस्किनचा प्रॉब्लेम आहे बरं का, हे सांगायचं संजय आवटेंना, आणि संजय आवटेंचा प्रॉब्लेम आहे हे सांगायचं संदीप काळेला.
एकमेकांशी बोलायचंच नाही, त्यामुळे आपलं फार मोठं नुकसान झालं. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपले प्रश्न आहेत, आपले प्रश्न आपण एकत्रितपणे मांडले पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की राज्यभर, देशभर, जगभर ही चळवळ ज्या प्रकारे विस्तारते आहे, ते विस्तारताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे आपल्याला भारताची कल्पना घेऊन पुढे जावं लागेल. आपला देश फार मोठा होता. काल 14 नोव्हेंबरला पंडित नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकावर माझं पुण्यात भाषण होतं. त्या भाषणामध्ये मी म्हटलं, पंडित नेहरू 3 वर्ष तुरुंगात होते आणि त्या 3 वर्षातल्या 5 महिन्यांमध्ये 1000 पानं हाताने लिहून त्यांनी ते पुस्तक लिहिलं, भारताचा शोध. अशी सगळी मोठी माणसं आपल्याकडे होती. ही परंपरा आपल्याकडे आहे, विचारांची, लेखनाची, चिंतनाची, आर्ग्युमेंट करण्याची, एकमेकांना बोलण्याची. ही जी परंपरा आहे ही विसरता कामा नये. अलीकडच्या काळात मला चिंता अशी वाटते, इथे मराठवाड्यातली मंडळी खूप आहेत, अलीकडच्या काळात मला चिंता अशी वाटते, ज्या क्रांतिसिंह नाना पाटलांना ज्या मतदारसंघानं खासदार केलं, त्या बीडमध्ये आज अवस्था काय आहे? हे कशामुळे घडतंय? जातींमध्ये भांडण, धर्मांमध्ये भांडण, ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुस्लिम. अरे कधी सुरू झालं हिंदू विरुद्ध मुस्लिम? मला कळत नाही. मग ह्यांचा बाप सलीम जावेदचे सिनेमे बघून मोठा झाला. ह्याच्या लग्नामध्ये शहनाई बिस्मिल्ला खानची, ह्याच्या पोराचा आवडता हिरो शाहरुख खान. आणि हिंदू मुस्लिम झालं कधी सुरू? हा डाव जाणीवपूर्वक काही लोकांच्या जातीच्या अनुषंगाने तर बाप रे. अरे मध्यंतरी माझं एक भाषण होतं दिव्या, त्या भाषणामध्ये भारताची कल्पना असं भाषण होतं. आणि भाषणामध्ये मी असं म्हटलं की बाहुबलीच्या निर्मात्यांना जर त्यांनी अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचलं असतं बाहुबलीच्या निर्मात्यांनी, तर त्यांनी बाहुबली सिनेमा काढला नसता, त्यांनी अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा काढला असता. कारण बाहुबलीची देवसेना नवरा मेल्यावर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत बसली. आमची अहिल्यादेवी मात्र मुलगा मेला, नवरा मेला, सासरा मेला, कुणाची वाट न बघता घोड्यावर मान ढोकले आणि 30 वर्ष राज्यकारभार केला. अरे पण अवस्था किती भयंकर आहे. माझं भाषण झालं, सगळ्यांना आवडलं. एकानं मला मिठी मारली, सोडायलाच तयार नाही. म्हटलं याला पण वरची सवय लागली की काय मिठ्या मारायची. सोड वाह सोडायलाच तयार नाही. फार झालं त्याला म्हटलं ठीक आहे बाबा, उगी काय तुझं झालं काय? बघतो खांदा माझा ओला झालेला. नाही सर म्हणे, काय बोलला तुम्ही? म्हटलं ठीक आहे, म्हणजे आता असू दे ना, एवढं काय म्हणजे. म्हटलं सर खरं सांगू का, आनंद वेगळा आहे म्हणे. काय? आपला धनगर माणूस संपादक झाला. मला काही कळेच नाही. म्हटलं काय बाबा, म्हणजे मी असतो धनगर तरी काय मला अडचण नव्हती, मला कुठल्या जातीचं असायला हरकत नाही, मी धनगर असायला मला माझी हरकत नाही, चांबार असायला माझी हरकत नाही, पण तुला धनगर का वाटलो मी? अहिल्यादेवी होळकरांबद्दल बोलला म्हणे तुम्ही. अरे म्हटलं मग ते खरं बोललो. नाही म्हणे, आपला माणूस असल्याशिवाय एवढं पोट तिडकीनं कोणी बोलत नाही. एवढा मोठा देश आणि आपण हे जे काही करून टाकलंय ना, जातींमध्ये विभागून टाकलंय, धर्मामध्ये विभागून टाकलंय, हिंदू मुस्लिम हे काय करून टाकलंय, एक लक्षात घ्या. आणि व्यवस्थेला हे हवं आहे. व्यवस्थेला विकासाचा मुद्दा येताच कामा नये. चर्चा झाली पाहिजे जातीवर, चर्चा झाली पाहिजे धर्मावर. तुम्ही कल्पना करा, बिहारचे वेळी मुद्दे काय होते? बांगलादेशी घुसखोरी हा मुद्दा असतो, दिल्लीमधला स्फोट हा मुद्दा असतो. काय मुद्दे काय होते? 10,000 रुपये खात्यामध्ये जमा केले हा मुद्दा असतो. आणि कोणीतरी म्हटलं त्या वाहिनीवर, पण तुम्हाला सांगतो बिहारमध्ये जो विकास आहे. म्हटलं बबड्या 1 सेकंड प्लीज. म्हणे काय? म्हटलं तुझ्याकडे गुगल आहे? हे चॅट जीपीटी नंतरची गोष्ट आहे. गुगल आहे? म्हटलं आहे. म्हटलं आत्ताच्या आत्ता जरा गुगल कर आणि फक्त लिही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बिहार. त्याने केलं क्लिक, मागे शेजारीच बघितलं कुठे आहे, सगळ्यात तळाला. पण कोणी विचारच करायला तयार नाही. विकास म्हणजे काय? विचारच करा. आणि आपल्या लोकांनी विचार करू नये. मला एक तुम्हाला गंमत सांगतो, विकास म्हणजे काय याच्या अनुषंगाने सगळ्या विशेषतः ग्रामीण भागातल्या, नगरांमधल्या, सबर्बनमधल्या, उपनगरांमधल्या सगळ्या लोकांनी अत्यंत दक्ष असलं पाहिजे, कारण तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर अजित रानडे नावाचे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, ते एकदा माझ्याकडे ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांना मी विचारलं, रानडे साहेब तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, व्हॉट डू यू मीन बाय डेव्हलपमेंट? अनिल, विकासाची व्याख्या काय? विकास म्हणजे काय? ते मला म्हटले, आवटे साहेब तुम्ही कधी फ्रान्सला किंवा पॅरिसला गेलाय का? मी म्हटलं मी बऱ्याच देशांना गेलो आहे,
पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसंही सगळ्या देशांना जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. तर म्हटलं मी काही पॅरिसला गेलेलो नाही आहे. तुम्ही कधी पॅरिसला गेलात ना म्हणे. पॅरिसला गेले काय काय करतो आपण? आपल्याकडे बॅग असते, आपण हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेल्या गेल्या आपण काय करतो? चेक इन करतो. बरोबर, चेक इन करतो. चेक इन केल्या गेल्या आपण रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यावर आपलं पहिलं लक्ष कुठे असतं? पाण्याची बाटली, बरोबर, बिस्लेरी, मिनरल वॉटर, काही जे असेल ते. आपण काय करतो? रिसेप्शनला फोन करतो, मिनरल वॉटर. ती म्हणते असं करा, तुम्ही आज जा बाथरूममध्ये आणि कुठल्याही नळाचं पाणी प्या. आपण म्हणतो ओ. ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. ते मला पुढे म्हणाले डॉक्टर रानडे, अजित रानडे, ज्या देशामध्ये, ज्या शहरामध्ये कुठल्याही नळाचं, पिण्याचं कुठल्याही नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता, त्याला विकास म्हणतात. ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलाला शाळेत घालावं असं श्रीमंतांना पण वाटतं, त्याला विकास म्हणतात. आणि जिथे सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ॲडमिट करावं असं श्रीमंतांना पण वाटतं, त्याला विकास म्हणतात. माझी आई मध्यंतरी आजारी पडली थोडीशी. पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे, ते सरकारी हॉस्पिटल आहे. मी आपल्या आईला ससूनला घेऊन चाललो. आई म्हटली संजू कुठे घेऊन चाललाय? म्हटलं ससूनला. आई म्हटली सरकारी आई वाटतं ना? म्हटलं हो. आईनं फार वाईट चेहऱ्यानं माझ्याकडे बघितलं. तिला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. मी आईला म्हटलं आई, ससून हॉस्पिटलच्या शेजारी BJ मेडिकल कॉलेज आहे. BJ मेडिकल कॉलेज आणि ससूनमध्ये जेवढे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तेवढे भारतातल्या एकाही खाजगी हॉस्पिटलमध्ये नाहीत. पण जाणीवपूर्वक खाजगी म्हणजे वाईट, खाजगी म्हणजे चांगलं आणि सरकारी म्हणजे वाईट, ही जी प्रतिमा तयार करण्याचं काम सुरू झालं आहे ना, आणि म्हणून विकासाची कल्पना बदलावी लागणार आहे. तुम्हाला कल्पना आहे सध्या अवस्था अशी आहे, ह्याच्यावर तुम्ही काम करा सगळेजण. प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था काय आहे? प्राथमिक शाळांची अवस्था काय आहे? तुम्हाला कल्पना आहे? प्राथमिक शाळा खाजगी उद्योजकांना देण्याचा घाट आहे. सध्या सरकारी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकच नाही आहेत, जे आहे ते CHBवर. पगार किती मिळतो ह्या पोरांना? 12,000, 14,000. शिक्षण नर्सरीमध्ये 2 लाख रुपये. एक लक्षात घ्या, तुम्हाला मुद्दाम सांगतोय, आपल्याला वाटतंय पण सर्वसामान्य माणसांसाठी हा काळ अत्यंत कठीण झालेला आहे. सर्वसामान्य पोरांनी शिकूच नये आणि सर्वसामान्य माणसांनी आजारी पडू नये अशा प्रकारचा हा काळ आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे. आणि हे काम एक लक्षात घ्या, लोकांनी बघायचं कोणाकडे? कोणाकडे बघू शकतात? अधिकाऱ्यांकडे बघू शकतात, नेत्यांकडे बघू शकतात, कोणाकडेच नाही. एकच आशा आहे, एकच खांब आहे आणि तो म्हणजे माध्यम. माध्यम हा लोकशाहीचा चौथा खांब आहे असं संविधानामध्ये कुठेही म्हटलेलं नाही. पण अशी अपेक्षा आहे की हा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे जर या प्रकारचं काम आपण करत गेलो तर येणारा काळ हा पूर्णपणे आपला असणार आहे. आणि मगाशी उल्लेख केला, तुम्हाला जे गाव कळलं आहे, तुम्हाला जे खेडं कळलं आहे, तुम्हाला जो सर्वसामान्य माणूस कळला आहे, तो आमच्या AC मधल्या संपादकांना कळलेला नाही. म्हणून पुण्या मुंबईच्या संपादकांकडनं माझ्या अपेक्षा फार नाही आहेत. माझ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून, कारण तुम्ही हे करू शकता, हे तुम्हीच करू शकता आणि हे करण्याचं आव्हान आहे. आणि म्हणून समारोप करताना 2-3 अपेक्षा मला तुमच्याकडनं मांडायच्या. पहिली गोष्ट, अलीकडच्या कालावधीमध्ये जे जाणीवपूर्वक विषमतेचं भूत निर्माण केलं जात आहे, प्रत्येकाच्या मानगुटीवर बसवलं जात आहे, ते भूत संपवलं पाहिजे आणि समतेच्या दिशेनं इथला सर्वसामान्य माणूस गेला पाहिजे. आणि त्यामध्ये समता जातीय आहे, धार्मिक आहे आणि स्त्री पुरुष सुद्धा आहे. एक लक्षात घ्या, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं? मुलींसाठी शाळा सुरू केली. तुम्हाला कल्पना आहे, मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा त्यांना दगड गोटे आणि शेण गोळे वगैरे मारले पुण्यामध्ये, पण शेवटी पुणे विद्यापीठाला नाव माझ्या सावित्रीचंच द्यावं लागलं. हा पोएटिक जस्टिस आहे. आणि म्हणून जातीच्या पलीकडे तुम्हाला लोकांना घेऊन गेलं पाहिजे आणि प्रामुख्यानं महिलांना आणखी मोठ्या संख्येनं सोबत घेतलं पाहिजे. कारण महिलांकडे आपण दुर्लक्ष केलं त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. महिलांना सोबत घेतलं पाहिजे. महिला आपल्या माध्यमांमध्ये सुद्धा पुष्कळ असल्या पाहिजेत आणि आपणही महिला हा घटक महत्त्वाचा समजून त्यावर काम केलं पाहिजे. जातीच्या पलीकडे व्यवस्था कशी आहे, फक्त एक गंमत सांगतो समारोप करताना. ती गोष्ट मी काही ठिकाणी सांगितलेली पण आहे, पण मुद्दाम सांगतो, आत्ता पुन्हा मला आठवली.
एके दिवशी मला दिव्य असाच माझ्या एका कॉलेजमधल्या मैत्रिणीचा व्हॉट्सॲपवर मेसेज आला, कसा आहेस? ती आमची कॉलेजमधली ड्रीम गर्ल. तुम्हाला माहिती नाही, आमची अवस्था फार बिकट होती. एखादी मुलगी आवडली तर मी पत्र लिहायचो, 12 पानांचं पत्र लिहायचो. पण पुन्हा पत्र लिहून कबूतर शोधावं लागायचं. कबूतर जा जा जा. पण ते कबूतर तसं नुसतं देत नसे, त्याला वडापाव खाऊ घालायचा. मग ते पत्र एवढं करून बरं, माझा प्रॉब्लेम काय झाला, मी घेतलं ॲडमिशन BSc ॲग्रिकल्चरला. तेव्हा अवस्था अशी, मी BSc ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये गेलो कोल्हापुरात आणि माझ्या लक्षात आलं, अनिल आपण फार मोठी चूक केलेली आहे. अख्ख्या कॉलेजमध्ये माझ्या वर्गात म्हणजे 180 जणांची बॅच, 180 जणांच्या बॅचमध्ये एकच मुलगी, आणि ती पण अश्विनी, ती पण एंगेज. म्हटलं आपण फार मोठी चूक केली. पण माणूस चिवट असतो, त्यामुळे शेजारचं राजाराम कॉलेजसुद्धा आपलंच आहे अशी आम्ही भूमिका घेतली. पलीकडचं शिवाजी विद्यापीठ हे तरी का परक्यांचं, हे आपलंच आहे. पण तिथे गेल्यानंतर प्राध्यापक खूप आडवायला लागले, म्हणून तेवढ्यासाठी शिवाजी विद्यापीठामध्ये 3 कोर्स केले. मी मागे जे डिप्लोमा सांगितले ते खरेखुरे अभ्यासासाठी नाहीत, यासाठी केले. ॲडमिशन घेतलं, डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक्स, डिप्लोमा इन अँथ्रोपॉलॉजी, डिप्लोमा इन क्लिनिकल सायकोलॉजी, ॲडमिशन घेतलं. त्यातून एक मुलगी छान आवडली, ती आमची ड्रीम गर्ल. त्याला खूप पत्र वगैरे पाठवली. पण माझा प्रॉब्लेम काय होता, माझं अक्षर खूप चांगलं होतं. तर बाकीचे लोक मला सांगायचे, संजू जरा आमचं पण पत्र लिहून दे. म्हटलं मी तुझं पत्र कसं काय लिहिणार? तर ते मंगेश पाडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. एवढी पत्र लिहिली, बहुतेक त्यामुळे पत्रकार झालो. तर ते झालं सगळं, आणि तिचं एकदम पत्र, एकदम मेसेज ड्रीम गर्ल, संजय कसा आहेस? दिव्या, खरं मेसेज कसा होता, संजय कसा आहेस, पण मी वाचला असा, संजय कसा आहेस. मग मी छान आहे छान आहे. मग हा काय म्हणतो, ती काय म्हणते, माझी कशी आठवण आली वगैरे, असं सगळं सुरू झालं. भस्कन तिने मला विचारलं, संजय पण तुझी जात कुठली? म्हटलं मध्येच का बाबा, तिला आता एवढं सगळं कॉलेजमध्ये कधी विचारलं नाही, आता जात का विचारली. म्हटलं का गं बाई, तू मला जात का विचारलीस? नाही म्हटलं तुझ्या कॉलेजमध्ये होतास ना, तर माझा एक समज होता की तू ब्राह्मण असणार. म्हणे का? म्हणून तू वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषणं करायचा, आपल्या हस्तलिखिताचा संपादक होतास, आपल्या दिवाळी अंकाचा संपादक होतास, हे संपादक वगैरे असलं काहीतरी, म्हणजे तू ब्राह्मण असणार. म्हणजे तेव्हा ब्राह्मण का वाटलो आणि आता का वाटत नाही हे जरा सांग. तो नाही, तू ब्राह्मण नाही हे नक्की. नाही कशावरून? तुझा DP. तर DP फार भयंकर असतो. मग मध्यंतरी मला मुंबईमधल्या एक प्राध्यापिका भेटल्या, संदीप, मुंबईत एक प्राध्यापिका भेटल्या आणि मला म्हटल्या, सर ओळखलत का, आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. म्हटलं मॅडम, भेटल्यावर ओळखू याल असा DP ठेवत चला. DP बघून वाटतं आ हा हा, प्रत्यक्षात अच्छा आपणच का त्या, म्हणजे ते मी नेहमी गमतीनं सांगतो, आपण तेवढे काही बरे नसतो, आपण तेवढे बरे नसतो जेवढे DPवर असतो, आणि तेवढे वाईट पण नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. तर याच्यामध्ये कुठेतरी असतो. पण तुझा DP, तर माझा DP काय होता? माझा DP असा होता, मागे असा हा बोर्ड आहे, व्हॉइस ऑफ मीडिया, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान, असं मागे बोर्ड, माझा फोटो, आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. तर मागे महात्मा फुलेंची जयंती, गळ्यामध्ये जय भीम, म्हणजे ब्राह्मण नसणार. म्हटलं एक लक्षात घे, म्हटलं मी फारच जातीच्या पलीकडे गेलो आहे, त्यामुळे मला जातच नाही आहे. पण तुम्हाला वारंवार विचारते तुझी जात कुठली, जात कुठली, आता तू मला सांग तुझी जात कुठली. तर म्हटलं मी ब्राह्मण आहे, मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हटलं माझं सोडून दे, माझ्या DPवर कोण आहे, पण तू जर कोकणस्थ ब्राह्मण असशील तर तुझ्या DPवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकरच असले पाहिजेत. तुला डोंट टेल मी, माझा काय संबंध आहे. म्हटलं तू मला एक सांग, तुला सावित्रीबाई फुल्यांबद्दल काय माहिती आहे, तुला महात्मा फुलांबद्दल काय माहिती आहे. म्हणजे मला फार नाही, पण 3-4 गोष्टी माहिती आहेत. म्हटलं सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुल्यांनी आणि महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करताना त्यांना जागा नव्हती, जागा दिली कोणी? भिडे नावाच्या कोकणस्थ ब्राह्मण मित्रानं. दुसरी शाळा जेव्हा सुरू केली, जागा दिली कोणी? चिपळूणकरांनी. एवढंच नव्हे, सावित्रीबाई फुले शिकलेल्या नव्हत्या, त्यांना शिकवणार कोण? तर महात्मा फुलांनी शिकवलंच, पण गोवंडे, परांजपे, वाळवेकर हे कोकणस्थ ब्राह्मण मित्र पुढे आले.
आणि तुला माहिती नसेल म्हटलं, जी मुलींची पहिली शाळा महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली, त्या पहिल्या शाळेच्या पहिल्या बॅचमधल्या सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. म्हणजे काय सांगतोस? म्हटलं काय ऐकतेस? म्हणजे अजून काय? म्हणजे मी असं ऐकलंय की महात्मा फुल्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं बरोबर आहे, कारण तेव्हा नवरा मेला की बाईचं केशवपन केलं जायचं. बायकाने येऊन सांगितलं महात्मा फुल्यांनी, बाई केस कापू देऊ नको. ती म्हटली मी सासूर वाशील, माझं कोण ऐकणार? सासऱ्यांना सांगितलं, तो म्हटलं गप्प बसा. न्हाव्याला सांगितलं केस कापायचे नाहीत. म्हटलं हे बरोबर आहे, पण तुला हे माहिती आहे का, केशवपनाची प्रथा कुठल्या जातीमध्ये होती? कोळी, माळी, साळ्यांमध्ये नव्हती. तुम्ही काकस्पर्श बघितला असेल, ती कोकणस्थांमध्ये होती. कोकणस्थ महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. म्हणजे अजून तुला काय माहिती आहे? म्हणजे मला अजून एक माहिती आहे, त्यांनी किती मोठी माणसं असतील बघा, तेव्हा काय व्हायचं, बालविवाह व्हायचे, लहानपणी लग्न व्हायचे. मुलीचं वय वर्ष 8 आणि मुलाचं, त्याला मुलगा कसं म्हणायचं, मुलाचं वय 52. अशी लग्न व्हायची. लग्न व्हायचं आणि मिस्टर गुड बाय म्हणायचे. ती बालविधवा, तिचं लैंगिक शोषण व्हायचं. ती गरोदर राहायची. मग अनेकदा ह्या महिला आत्महत्या करायच्या, गर्भपात करायच्या. फुले दाम्पत्यानं त्यांच्या घरावर फलक लावला, अशा जो कोणी महिला असतील गरोदर महिला, त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही बाळंतपण करू, बाळही सांभाळू आणि ओळख गोपनीय ठेवू, तुम्ही बाळ इथं ठेवा आणि निघून जा. मी म्हटलं हे अगदी बरोबर आहे, पण शेवटी इतिहासाने त्याचा पण अभ्यास केला. इतिहास सांगतो की ज्या 42 महिला गरोदर होऊन गेल्या, 42च्या 42 ब्राह्मण होत्या. आता मला सांग, म्हटलं तुला आणखी काय माहिती आहे? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी एका विधवेचं मूल दत्तक घेतलं. फक्त विधवेचं नाही, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्यानं बलात्कार केला. त्यातनं ती गरोदर राहिली. त्यातनं जन्माला तो यशवंत, त्याला दत्तक घेतलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर याचसाठी आंदोलन केलं, कारण महिलांना संपत्तीमध्ये हक्क मिळाला पाहिजे. त्यासाठी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा बाबासाहेबांनी राजीनामा दिला. आता बाबासाहेबांना केंद्रीय मंत्री असताना तेव्हा जे आठवले, पडला प्रकाश. मुद्दा असा, ते सगळं झालं. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले. 15 दिवसांनी तिने मला परत हाय म्हटलं. हाय म्हटल्यावर मी बघतोय, दिव्या बघतोय, तर तिच्या डीपीवर महात्मा फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब असा कोलाज होता आणि त्यावर लिहिलेलं होतं जय भीम. कोकणस्थ ब्राह्मण मुलींना. यात 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात, ज्या तुमच्याशी मला शेअर करायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही शत्रू मानू नका. या स्वागताध्यक्ष या. कोणालाही शत्रू मानू नका, संवाद करा. पहिला निष्कर्ष काय निघतो या गोष्टीतनं? संवाद करा, संवादाने माणसं बदलतात. आणि आणखी एक निष्कर्ष असा माझ्यासाठी निघाला की कॉलेजमध्ये न पटलेली मैत्रीण नंतर सुद्धा पटू शकते. माझा मुद्दा असा आहे की जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, जसं मी उल्लेख केला, माझं एक आयडिया ऑफ इंडिया नावाची कल्पना मांडणारं एक पुस्तक आहे, वी द चेंज, आम्ही भारताचे लोक. त्या पुस्तकात एक कविता आहे, तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला असेल. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. आम्ही भारताचे लोक ही ख्याती बुलंद करण्याचं आव्हान आता आपल्यासमोर आहे. आणि हे आव्हान प्रत्येक माध्यमांनी, प्रत्येक वर्तमानपत्रानं, प्रत्येक यूट्यूब चॅनलनं पेललं पाहिजे, समर्थ खांद्यावर पेललं पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही नेत्याकडनं जाहिरात घ्या आणि घेतलीच पाहिजे, ठणकावून घेतली पाहिजे. तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडून जाहिरात घ्या, उद्योगपतीकडून जाहिरात घ्या, ठणकावून घ्या, त्यामध्ये काही गैर नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे, याचा विसर कधीही पडू देऊ नका. मी तुम्हाला एकच सांगतो, मला कोणीतरी विचारलं, आवटे साहेब तुम्ही एवढी जर्नलिझम करता, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं मला एक सांगा, समजा उदाहरणार्थ मी एक पत्रकार म्हणून काम करतो, मी खूप जाहिराती गोळा करतो आणि माझं बरं चाललंय.
मला एक दर महिन्याला 2-4 लाख रुपये मिळतात, जाहिराती वगैरे मिळतात, सगळं बरोबर आहे. उद्या मी गेलो, वारलो, आपण बायोलॉजिकल माणसं आहोत, आपण जातो. आपण बायोलॉजिकल असल्यामुळे आपला जन्म आहे, जन्मदिनांक आहे, मृत्यू पण आहे. तर आपण गेलो आणि माझ्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे आणि श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये संदीप काळे म्हटले, काय आवटे साहेब, काय जाहिराती मिळवायचे, तर माझ्या आत्म्याला बरं वाटेल का? माझ्या आत्म्याला बरं वाटेल, मला काय वाटेल? मग काय म्हटलं पाहिजे? आवटे साहेब काय भूमिका घेत होते, आवटे साहेबांच्या बातम्या काय होत्या, आवटे साहेबांची पुस्तकं काय होती, आवटे साहेबांचं लेखन काय होतं, हे मला आवडेल. मी नेहमी सांगतो, मेल्यानंतर आपण उरलो पाहिजे, यासाठी लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे आणि जगताना पोट भरलं पाहिजे म्हणून जाहिराती पण मिळवल्या पाहिजेत. हे दोन्ही केलं पाहिजे. मी तुम्हाला व्यवहार सोडा असं अजिबात म्हणत नाही. व्यवहार नीट करा, चोख करा, चांगले पैसे मिळवा, उत्तम पैसे मिळवा. पण कितीही पैसे मिळवले तरी कुठल्याही नेत्यासमोर डोळे भेडू बोलता येईल ही हिंमत ठेवा. एक लक्षात ठेवा, मी 30 वर्ष संपादक आहे. आजही कुठल्याही नेत्यासमोर, कुठल्या अधिकाऱ्यासमोर मी अगदी डोळे भेडून का बोलू शकतो? कारण त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे मी कोण आहे. हे कायम ठेवलं पाहिजे आणि म्हणून हे दोन्ही आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे करताना आपला केंद्रबिंदू कधीही चुकता कामा नये. मला पूर्णपणे खात्री आहे येणाऱ्या कालखंडामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया फार महत्त्वाचं काम करणार आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक सर्वेसर्वा संदीप काळे यांच्या 5 पुस्तकांचं प्रकाशन आज झालेलं आहे. त्या पुस्तकांचं प्रकाशन झालं असंही मी या निमित्तानं जाहीर करतो. ही पुस्तकं फार महत्त्वाची आहेत आणि संदीपची पुस्तकं आता जवळपास संख्या 101 मला वाटतं झाली असेल. ही पुस्तकं नियमितपणे येत राहावीत. त्या पुस्तकांचं मी स्वागत करतो. अनिल मस्के, दिव्या भोसले आणि सगळी टीम आणि आमचे स्वागताध्यक्ष ही सगळी मंडळी ज्या प्रकारचं काम करतायत त्या सगळ्यांना सदिच्छा देतो आणि एकच अपेक्षा व्यक्त करतो, येणारा कालखंड हा फक्त आपला आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये फक्त आशा बाळगावी अशी फक्त माध्यमं आहेत. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ सगळे संपलेले असताना केवळ आणि केवळ माध्यम ही एकमेव आशा उरणार आहे. आणि ती आशा असणार आहे कारण आमचे सुरेश भट म्हणतात, माझी लाडकी गझल, प्रत्येक कार्यक्रमात ती गझल मी शक्यतो वापरतो, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी पुढे म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती जे धर्म जाते पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. कवी पुढे म्हणतो, छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि शेवटी कवी म्हणतो, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. त्यासाठी संदीप काळे व्हॉइस ऑफ मीडियाला भूमिका घ्यावी लागेल. फक्त एक छोटा किस्सा सांगून फक्त थांबतो. मी मध्यंतरी जर्मनीला गेलो होतो. मला असं वाटतं मी पण बऱ्याच देशांना जातो बहुतेक. मी आव्हान देऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? तुमचा पाठिंबा असेल तर नक्कीच करू शकतो. तर मी जर्मनीला गेलो होतो. तिथे मला एक मित्र भेटला आणि त्याच्याशी गप्पा मारता मारता त्याच्या घरी गेलो आम्ही. तर घरी गेल्यानंतर तर घर दाखवलं. त्या घरामध्ये खूप फोटो होते, सगळ्या भिंतीवर असे पूर्ण फोटो. हा फोटो तो म्हणजे एवढे फोटो कोणाचे बाबा? तर ते म्हणजे हे वडील, हे आजोबा, हे पणजोबा, हे असे 12 पिढ्यांचे फोटो. म्हटलं आमच्याकडे खापर पणजोबाच्या पलीकडे कोण कुठे जन्मलं हे माहिती नसतं. आपल्याला मॅक्सिमम माहिती असतं कोणी खापर पणजोबा कुठे जन्मले आणि त्याच्या अगोदर डायरेक्ट मग प्रभू रामचंद्रच माहिती असतात. दरम्यानचे लोक कुठे जन्मले आपल्याला काय माहिती नसतं. सगळे फोटो होते, फक्त एक मात्र भिंतीच्या एक फ्रेम रिकामी होती. अनिल मस्केची मिशा मला फार आवडतात. तुम्हाला ते मिशके म्हटलं पाहिजे मस्केच्या ऐवजी, किंवा मिशिके वगैरे म्हटलं पाहिजे. तर एक फ्रेम मात्र रिकामी होती. मी म्हटलं ही रिकामी फ्रेम जे आहे ना, म्हटलं ही रिकामी फ्रेम काही फोटो सापडला नाही का? त्यांचं नाव घेऊ नको म्हणे. म्हटलं काय झालं? अजिबात नाव घ्यायचं नाही. म्हटलं झालं काय? म्हणे हा आमचा नातेवाईक, आमचा पूर्वज हा हिटलर बरोबर होता, त्याचा फोटो पण मी वापरणार नाही. एक लक्षात ठेवा, आज तुम्ही हिटलरसोबत असाल तर चौकात काय तुमच्या घरात सुद्धा उद्या तुमचा फोटो असणार नाही.
आणि म्हणून आज आपण कोणासोबत आहोत हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे, ती भूमिका घेण्याची वेळ आली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे, तो घरी बसणार नाही. जय हिंद.